नमस्कार. आपल्या विधानसभा क्षेत्रातील नगरधन काचेरवाई, चिचाडा, संग्रामपूर नवरगाव भागातील जनतेला मला अत्यंत महत्त्वाची बातमी द्यायची आहे की आपल्याला कल्पना आहे की आपल्या पेज प्रकल्पामध्ये जे पूल आहे ते फार जुने आहे. जेव्हा प्रकल्प झाला तेव्हापासून कॅनल तर झाला, परंतु पुलही झाले आणि त्या काही पुलं जीर्ण झाल्यामुळे त्याचं आयुष्य संपुष्टात आलं. रामटेक काचेरा रस्ता हा पहिले जिल्हा परिषदकडे होता आणि जेव्हा तो ग्रामविकास विभागाकडे होता तेव्हा त्याची रुंदी फक्त 375 होती. परंतु नंतर मी मुख्यमंत्री सडक योजनेतून त्या रस्त्याला संग्रामपूरपर्यंत रुंदीकरण केलं आणि संग्रामपूरच्या पुढे आता पूर्ण रस्ता आपण भविष्यामध्ये तो रुंद केलेला जास्त आणि आता पूर्ण लांबी रामटेकपासून काचोऱ्यापर्यंतची लांबी आपण टप्प्याटप्प्याने वाढवत आहोत. ऑलरेडी ती 5.5 मीटर 7 मीटरपर्यंत वाढवलेली आहे. भविष्यामध्ये त्याला अधिक रुंद आपल्याला करायचं आहे. त्या रस्त्यावर चिचाडा गावाच्या पूर्वी आणि काचेरवाई चिचाडाच्या फाट्यामध्ये तो पूल सप्टेंबर महिन्यात मला खराब अवस्थेत आढळलं की मी लगेच डिपार्टमेंटला फोन केला आणि कुठलीही जनहानी किंवा एखादी गाडी पडू नये, कारण की कॅनल सुरू होतं, सिंचनाची वेळ सुरू होती, त्यामुळे तो रस्ता बंद केला. थोडंसं लोकांना गैरसोय झाली, परंतु माणसाचा जीवन खूप महत्त्वाचं आहे. मोटरसायकल सुरू होती, परंतु 4 चाकी वाहन तिथं नेणं हे फार अडचणीचं होतं. सिंचनाचं हंगाम सुरू होतं. मी सप्टेंबर महिन्यात तो रस्ता बंद झाल्यानंतर लगेच ऑक्टोबर महिन्यातच त्याच्या संदर्भामध्ये सर्व पत्रव्यवहार केला, विभागाकडे पाठपुरावा केला आणि तो पूल PWD, कारण की तो ग्रामविकासकडून मग PWDकडे गेला. तो रस्ता आता MDR झाला आहे. मग PWDने बांधावा की इरिगेशनने बांधावा, कारण की तो पूल इरिगेशनचा होता आणि इरिगेशनमध्ये कॅनलच्या कामाला आणि सिंचन व्यवस्थापन जास्त प्रायोरिटीचा, पुलाला पैसे उपलब्ध राहत नव्हते. परंतु मी त्या पुलासाठी खूप पाठपुरावा केला आणि त्या पुलाची रुंदी वाढवून घेतली. तो 7.5 मीटरचा पूल होता, तो आता 10 मीटरचा झालेला आहे आणि भविष्यामध्ये रस्ता रुंद झाल्यानंतर पूल अरुंद राहू नये म्हणून PWDकडून इरिगेशन डिपार्टमेंटला मी पत्रव्यवहार करून कळवलं की या पुलाची रुंदी किमान 10 मीटर ठेवणं आवश्यक आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती सांगू इच्छितो की 2,98,00,000 रुपयाच्या या पुलाला मंजुरी मिळाली. मागच्या 12 तारखेला त्याची प्रापण सूची मंजूर झाली होती. 15 तारखेला तांत्रिक मंजुरी झाली आणि आज निविदा देखील प्रसिद्ध करण्यात आली आणि लवकरात लवकर हा पूल पूर्ण करण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न आहे. काचुरा हे माझं जन्मगाव आहे. या भागातून मी जिल्हा परिषद सदस्य झालो आणि मला सातत्याने लोकांचा खूप पाठिंबा मिळाला. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी 5व्यांदा निवडून आलो आणि आज राज्याचा वित्त व नियोजन विभागाचा राज्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प मांडण्याची संधी देखील मला मिळाली. विविध कामं जे वर्षानुवर्षापासून विरोधी पक्षात होत असताना जे पेंडिंग होते ते सर्व शेतरस्ते असो, गावातील रस्ते असो, डांबरीकरण असो की रुंदीकरण असो, सर्व आपण टप्प्याटप्प्याने करत आहोत. परंतु लोकांमध्ये काही भ्रम पसरवण्यात आला की हे पूल मंजूर होत नाही आहे. त्याला मंजुरीमध्ये इरिगेशन डिपार्टमेंटकडे सिंचनाचे पैसे राहतात, पुलाला पैसे खर्च ते करत नाही. परंतु सिंचन पुनर्स्थापनेचा जो निधी होता, म्हणजे जमीन अकृषिक करताना जे शेतकऱ्यांना पैसे भरावे लागतात अकृषिक वापर करण्यासाठी, त्या पैशातून या पुलाला मी मंजुरी प्राप्त करून दिली. सातत्याने याचा पाठपुरावा केला आणि मागच्या महिन्यातच या सर्व गोष्टी अंतिम टप्प्यात आल्या आणि आता निविदा देखील प्रसिद्ध झाली. कॉन्ट्रॅक्टरची निवड होईल आणि आपण प्रयत्न करू की त्या कॉन्ट्रॅक्टरला लवकरात लवकर त्या पुलाचं बांधकाम लवकर कसं पूर्ण करता येईल त्यासाठी प्रयत्न करेल. शेवटी एखादा पूल जेव्हा अरुंद होतो, घाईगडबडीत केलं तर मग रस्ता रुंद होतो आणि त्या पुलामध्ये अपघात होतात, जसं नगरधन रस्त्यावर होत आहे. आणि म्हणून रस्ता MDR असल्यामुळे पुलाची रुंदी देखील मोठी करणं आवश्यक होती आणि इरिगेशन डिपार्टमेंट हा रुंद पूल बांधणार नव्हता. त्यांच्या मी मागे लागून त्या पुलाची रुंदी वाढवली आणि रुंदी वाढवल्यामुळे अपघात होऊ नये म्हणून त्याचा अलाइनमेंट देखील व्यवस्थित करायचं, नाही तर नगरधन रामटेक रस्त्यावर लोकांच्या गाड्या पडल्या आणि काही लोक मृत्युमुखी पडले. या सर्व गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे. थोडंसं लोकांना गैरसोय झाली असेल, परंतु मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की या पुलाला मंजुरी झालेली आहे, त्याचं टेंडर फ्लोट झालेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्टरची लवकरात लवकर निवड करून हे काम आपण लवकरात लवकर पूर्ण करू. काही लोकांना कदाचित
जर मला विचारलं असतं माहिती तर निश्चितपणे सांगितलं असतं की ह्या पुलाची प्रगती कशी कशी सुरू आहे. प्रत्येक गोष्टी वारंवार फेसबुकवर सांगणं शक्य नाही, कारण की आपण कामं एवढे करतो की त्याला भूमिपूजन करायला वेळ राहत नाही आणि अनेक कामाची प्रसिद्धी होत नाही, ती माहिती लोकांना मिळू शकत नाही. म्हणून मी या माहिती आपल्याला देत आहे की लोकांनी कुठल्याही संभ्रमात राहू नये, कोणाच्याही मनात याबद्दल शंका राहू नये. म्हणून मी खुलासा करत आहे की या पुलाचा निविदा प्रसिद्धीसाठी गेलेली आहे आणि 12 तारखेला याला प्रापणसूची मंजूर झाली, 15 तारखेला तांत्रिक मंजुरी झाली आणि आज टेंडर प्रसिद्ध झालं. ही सर्व प्रक्रिया करायला PWDला आमंत्रण व्यवहार केला. PWDने जलसंपदाला सांगितलं की याची रुंदी वाढवा, 10 मीटर करावी लागेल. पहिले ते 7 मीटरच करणार होते. परत रस्ता रुंद झाला असता आणि पूल अरुंद झाला असतं की परत अपघात तिथं झाले असते, कारण की एक रस्ता चिचाळाला जातो, एक रस्ता काचेरेकडे संग्रामपूर मार्गे टर्न होतो. आणि म्हणून आपल्या भागाचा मी जिल्हा परिषद सदस्य होतो, वारंवार लोकांना आशीर्वाद दिला, त्यामुळे मी आमदार झालो. विरोधी पक्षात असताना आपण कामं केली. आज मी सत्तामध्ये आहो, राज्यामध्ये मंत्री आहो, त्यामुळे कुठलंही काम आपलं थांबत नाही. प्रत्येक विकासाचे प्रकल्प आपण पूर्णत्वास नेत आहोत आणि म्हणून सर्व नागरिकांना मी माहिती देतो की रामटेक काचेरे रस्त्यावर जो आपला पूल होतं तो पूल मंजूर झालेला आहे आणि त्याची निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे कोणी संभ्रमात राहू नये. लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टर निश्चित झाल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागे लागून मी स्वतः ते काम लवकरात लवकर पूर्ण करणार आहे. आणि नागरिकांना तसं आपण संग्रामपूर आणि वेगवेगळ्या नगरधन काचीचाळा रस्ता केल्यामुळे लोकांना तेवढी अडचण नाही. आता काचेरवाईपासून आपण डायरेक्ट नवरगाव मार्गे देखील एक शॉर्टकट रस्ता केलेला आहे. काचेरवाई लोडोगिरी रस्ता देखील आता आपण मंजूर केलेला आहे. खोडगावपासून लोडोगिरी रस्ता आपलं सर्व काम मंजूर झालेलं आहे, कामही झालेले आहे. काही काम प्रगतीपथावर आहे. मात्र चुकीचा संभ्रम लोकांमध्ये राहू नये. मी एक जागरूक लोकप्रतिनिधी आहे, प्रत्येक कामासाठी दक्ष असतो. या कामासाठी खूप दक्ष होतो, म्हणून पाठपुरावा केला आणि या पुलाला मंजुरी प्राप्त झाली. इरिगेशन डिपार्टमेंटमार्फत मंजुरी प्राप्त झाली. ते कठीण काम होतं, परंतु झालं. आपल्या आशीर्वादामुळे ते झालं आणि म्हणून लवकरात लवकर ते पूल पूर्ण होईल. ते सर्व कागदपत्र करस्पॉन्डन्स मी आपल्या माहितीसाठी फेसबुकवर टाकत आहे. आपण या व्हिडिओला लोकांना कळलं पाहिजे म्हणून जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि लोकांच्या मनामध्ये जे काही शंका कुशंका असतील ते दूर व्हावी म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे. आपल्या सर्वांना दिलेल्या आशीर्वादाबद्दल, सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि कुठलीही काळजी करू नका. राज्य शासन, माननीय मुख्यमंत्री, माननीय पालकमंत्री, माननीय शिंदेसाहेब, आम्ही सर्व, माननीय सुनेत्राताई पवार, या सर्वांचं सहकार्य मला प्राप्त आहे. त्यामुळे कुठल्याही कामाची आपल्याला अडचण नाही आहे, एवढी मी आपल्याला ग्वाही देतो. आणि लवकरात लवकर हे पूल पूर्ण कसं होईल, कॉन्ट्रॅक्टरला जसं आपण आता रामटेक इंजिनिअरिंग कॉलेजपासून बायपास रस्त्याचं पूल एकदम फास्ट केलं. आपण साली माहुलीचं ब्रिज बांधत आहोत 50 कोटीच्या वर. इसापूर दहेगावचा, वराडा घाटरोणाचं बांधत आहोत. नेऊळवाडा पालीचं हे 50-50 कोटीचे पूल मंजूर केले. आपल्या इंजिनिअरिंग कॉलेज बायपासही पूल मंजूर केलं. असे शेकडोच्या संख्येने आपण पूल केले. हा पूल इरिगेशनचा होता म्हणून थोडासा उशीर लागला आणि टेक्निकली याला सर्व अडचणी दूर करायच्या होत्या, त्या सर्व दूर झालेल्या आहे. आणि निविदा झाल्याबरोबर, कॉन्ट्रॅक्टर निश्चित झाल्याबरोबर लवकर वर्क ऑर्डर देण्या कामाला सुरुवात करेल आणि यथाशीघ्र काम पूर्ण होईल एवढी आपल्याला ग्वाही देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.